नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस या कार्यक्रमामध्ये मी चेतन कोळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा आपला हा इन फोकस खूप विशेष आहे, कारण ज्यांना आपण दररोज भेटत असतो लोकसत्ताच्या माध्यमातून, असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर हे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. याचं नेमकं औचित्य काय, नेमकं विशेष काय, याच्याकडे मी येणारच आहे. पण तत्पूर्वी सरांचा अगदी थोडक्यात परिचय, खरं तर तो करून द्यायची गरज नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की लोकसत्ताचे संपादक म्हणून उभा महाराष्ट्र सरांना ओळखतो. त्याचबरोबर त्यांची जी पुस्तकं आहेत ती वाचकांनी बऱ्यापैकी डोक्यावर घेतलेली, वाचलेली, त्यावर चर्चा घडलेली आहे. आणि आजवर जवळपास अशी 12 पुस्तकं सरांच्या नावावरती जमा आहेत. त्यातलं टाटायन आपण सर्वांनी वाचलं असेल, एका तेलियाने, तेल नावाचं वर्तमान, अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून सर वेगवेगळ्या विषयांची मांडणी आपल्यासमोर करत असतात. सरांचं एक पुस्तक कोविडमध्ये म्हणजे 2020 साली प्रकाशित झालं. त्या पुस्तकावर काहींनी आक्षेप घेतला, काहींनी टीका केली, काहींनी मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागतही केलं. तर त्या पुस्तकाचं शीर्षक होतं द रेनेसान्स स्टेट, महाराष्ट्राचा आजवर न सांगितला गेलेला इतिहास आणि त्याची मांडणी. एका अकथित भागाची मांडणी सरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केली. मला सांगायला आनंद होतोय की इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि मंजुल पब्लिशिंग हाऊस या संस्थेतर्फे ते पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. या चर्चेचं औचित्य हेच आहे की या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण काही चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा 2020 नंतर म्हणजे जसं काही महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष टिकलं, पण त्यानंतर एकनाथराव शिंदेचं झालेलं बंड आणि आता अगदीच ताजं असलेलं म्हणजे 2 महिन्यांपूर्वी अजित पवारांनी केलेलं बंड. तर या सगळ्या बंडखोरीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर सांस्कृतिक परिप्रेक्षामध्ये सुद्धा बऱ्यापैकी घुसळण सुरू आहे. बऱ्यापैकी मतमतांतर आणि चर्चांचं वारं फिरलेलं आहे. तर त्या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी आपला आजचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख, ते म्हणजे रेनेसान्स स्टेट. तर सर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की रेनेसान्स स्टेट हा शब्द तर प्रचलित आहे, पण आपल्या मराठी दर्शकांना आपण काय सांगाल की रेनेसान्स हा नेमका कॉन्सेप्ट काय आहे? त्याचं शुद्ध मराठी भाषांतर करायचं झालं तर मला वाटतं पुनरुत्थान असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा सांस्कृतिक संदर्भ हा युरोपशी आहे. म्हणजे 1510 आणि त्या आसपास गॅलिलिओ आणि ही सगळी मोठी मंडळी होऊन गेली. मग त्या 16व्या शतकामध्ये मायकेल एंजेलो, लिओनार्दो दा विंची ही सगळी एक रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या भूभागामध्ये हे सगळे लोक मान्यवर होऊन गेले. आणि त्याचा विचार असा आहे ना की तोपर्यंत त्या सगळ्या विश्वाला जे काही अज्ञात पैलू होते ते या विचार करणाऱ्या माणसांनी पुढे आणले. मग तो धर्माविषयीचा असेल, मग सांस्कृतिक संदर्भांमधला असेल. आणि आजचा युरोप हा आज का आहे किंवा पाश्चात्य जग हे आजचं का आहे त्याचं मूळ त्या रेनेसाँ या संकल्पनेमध्ये हे पूर्णपणे घुसळण झाली आणि सगळंच बदलून गेलं. म्हणजे इतके दिवस भावनेवर चालणारा हा सगळा भूगोलाचा इतिहास या मंडळींनी विचाराच्या वर्तमानाने बदलून टाकला. आणि ते इतकं प्रचंड प्रमाणावर झालं ना की म्हणजे कलेच्या क्षेत्रात झालं, संगीताच्या क्षेत्रात झालं, राजकारणाच्या क्षेत्रात झालं, धर्माच्या क्षेत्रात झालं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेचीच मांडणी नव्याने केली गेली. आणि याचं मग महाराष्ट्राच्या संदर्भात जोडण्याचं कारण काय हा अर्थातच प्रश्न त्यातला. तर साधं कारण असतं की युरोपमधल्या रेनेसाँचं मूळ हे बुद्धीमध्ये आहे. बरोबर. आणि भावनेला बाजूला ठेवून बुद्धीच्या मार्गाने या व्यवस्थेची मांडणी करायला हवी, नवीन नवीन आव्हानं बौद्धिक पेलायला हवीत, याच्यातनं तो विचार मांडला गेला. बुद्धी प्रामाण्यवाद ज्याला आपण म्हणतो 100%. हा अगदी मराठीतला अतिशय उत्तम शब्द आहे. आणि महाराष्ट्रात ते घडलं. आता महाराष्ट्रात हे घडलं हे आजच्या महाराष्ट्राला माहिती नाहीये. आणि म्हणजे त्याचं मोठेपण काय हे आपण मला असं वाटतं चर्चेच्या ओघामध्ये येईल. तर तो संबंध त्याच्याशी आहे. म्हणून महाराष्ट्र देशामध्ये जर, भारतासारख्या देशामध्ये जर रेनेसाँ झाला असेल तर त्याचं मूळ या महाराष्ट्रात आहे. म्हणून महाराष्ट्र हा रेनेसाँ स्टेट म्हणून उभा राहतो. आणि महाराष्ट्र जे घडवतो किंवा दाखवतो किंवा जे घडतं ते अन्यत्र त्याची पुनरावृत्ती होते किंवा त्याचं वेगवेगळ्या पातळीवरती अनुकरण केलं जातं. हा त्याच्या मागचा विचार. अगदीच. पण सर मला याच धाग्याला पकडून असं विचारायचं आहे की महाराष्ट्राकडे असं काय आहे
जे अन्य राज्यांकडे तुलनेनं नाहीये किंवा कमी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला, म्हणजे आपण अगदी कायम ही वाक्य वापरत असतो की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे किंवा महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे वगैरे. पण महाराष्ट्रामध्ये या सगळ्याच पातळीवरती, म्हणजे अगदी भौगोलिकच नाही किंवा ऐतिहासिकच नाही, सांस्कृतिक पातळीवरती आपण विचार करूया, वैचारिक पातळीवरती आपण विचार करूया, किंवा प्रबोधनाचा जो वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे, तर असं काय वेगळं महाराष्ट्राकडे आहे जे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला आपण रेनेसॉन्स स्टेट म्हणू शकतो? एक चांगला प्रश्न आहे हा, आणि हाच याचाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. याचा संदर्भ कुठे येतो की सगळ्या शालेय पातळीवरती सगळ्यांना माहिती असतं की समाज सुधारकांची परंपरा बंगालात सुरू झाली. मग त्याचा अर्थातच पहिला मुद्दा असतो राजाराम मोहन रॉय यांनी सतीची चाल बंद केली आणि ते सगळं वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच नंतर एक जर तुम्ही बघितलं तर पश्चिम बंगालची समाज सुधारणेची चळवळ ही धर्माच्या अंगाने गेलेली आहे. बरोबर. स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, किंवा आणखी वेगवेगळे समाज आणि बौद्धिक धार्मिक गट झाले ते. पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद का ठरतो, तर महाराष्ट्राने ही चळवळ पूर्णपणे करकरीत बुद्धिवादाच्या अंगाने पुढे नेली. म्हणजे त्यांच्या राजाराम मोहन रायांच्या नंतर 3 वर्षांनी एका मराठी विद्वानाचा जन्म, त्याचा काळ आहे बाळशास्त्री जांभेकर. आता दुर्दैवाने बाळशास्त्री जांभेकर म्हणले की मराठी वाचक जनांना दर्पणकार एवढ्याच पुरते, मराठी पत्रकारितेचे पितामह वगैरे वगैरे तेवढ्याच माहिती असतं. पण मला पत्रकारितेच्या व्यवसायात असूनही सांगायला जराही कमीपणा वाटत नाही की बाळशास्त्री जांभेकरांनी आयुष्यात जी काही बौद्धिक आव्हानं पेलली त्यांचा आकार लक्षात घेतला तर त्यातलं सगळ्यात लहान काम पत्रकारिता आहे. बरं. दर्पण हे त्यांचं सगळ्यात लहान काम आहे. अच्छा. म्हणजे मुंबईची वेधशाळा त्याची निर्मितीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा वाटा आहे. इतके बौद्धिकवादी बाळशास्त्री जांभेकर होते. दर रविवारी त्यांच्याकडे वेगवेगळ्या विषयावर, प्रचलित विषयांवर अशी गप्पा मारणारे विद्वज्जन यायचे आणि त्याच्यात ऐकणं हा मोठा आनंद होता. असं ते यायचे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. असं येणाऱ्यांमधलं एक नाव आहे दादाभाई नवरोजी. वा. म्हणजे कल्पना करून बघा की एक मराठी घरातनं, मराठी मध्यम वर्गातनं आलेल्या माणसाच्या गप्पा ऐकायला दादाभाई नवरोजींसारखा हल्लीच्या काळात हे जरा अवघड वाटेल, पण ते तसं यायचे. आणि तो जो इंग्रज सरकारच्या भारतातल्या अस्तित्वामुळे होणारं आपलं आर्थिक नुकसान हा मुद्दा त्यांनी मांडलाय, जो पुढे दादाभाई नवरोजींनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला. तर ही त्यांची परंपरा आहे. म्हणजे जवळपास 7 भाषा त्यांना यायच्या. त्यांना ग्रीक यायचं, त्यांना लॅटिन यायचं, इंग्रजीमध्ये तर पंडित होतेच होते. म्हणजे आजच्या पत्रकारितेच्या संदर्भात, मराठी पत्रकारितेच्या म्हणजे त्यांना मराठी येतं का हा आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. पण तो त्यांच्या बाबतीत 7 भाषा यायच्या. आणि जेव्हा इंग्रज सरकारचं तेव्हा राज्य होतं, ते कंपनी सरकारचं राज्य होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. त्या ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा इंग्लंडचा इतिहास लिहिण्याची गरज वाटली तेव्हा त्यांनी ते काम बाळशास्त्री जांभेकरांना सुचवलेलं आहे. बरोबर. तुम्ही त्या माणसाची बौद्धिकतेची कल्पना करू शकता. त्याच्यानंतर तो सगळा परंपरा ती सगळी सुरू झालेली आहे. महिला शिक्षणाचं आपण सुधारणेचं नाव पहिलं राजाराम मोहन रॉय यांचं घेतो, पण तिथे त्यांनी त्या सतीची प्रथा बंद करणं हा भाग केलेला आहेच, ते काम मोठं आहेच. पण महिला शिक्षण महाराष्ट्रात सुरू झालं. अगदी खरं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव काय घ्यायचं तर ते महत्वाचं. म्हणजे ते जे सगळं वैचारिकतेच्या पातळीवरनं पश्चिम बंगालमध्ये सगळं भावनिकतेच्या अंगाने गेलं आणि ती वैचारिकता मात्र महाराष्ट्रामध्ये करकरीतपणे रुजली. म्हणजे 1857 साली मुंबई विद्यापीठ स्थापन झालं. चेन्नई आणि मद्रास होतं तेव्हा, आणि मुंबई. तर ती पहिली पिढीचे जर तुम्ही विद्यार्थी बघितलेत ना तर थक्क व्हायला होतं. म्हणजे ते तेलंग आहेत, तरखडकर आहेत, हे एकापेक्षा एक बुद्धिमान माणसं या महाराष्ट्राने दिली. आणि त्याचा एक चांगला शब्द तर इंग्रजीमध्ये वापरायचा ना, त्याला राईज ऑफ रिझन म्हणतात. म्हणजे तर्कवादाचा उदय तो महाराष्ट्रामध्ये घडला. म्हणजे तिथपासून सुरू झालेली ही परंपरा वैचारिकतेची, आंबेडकरांचं त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठं काम आहे. आणि ह्या म्हणजे महिलांच्या उद्धाराचा इच्छा किंवा प्रयत्न बंगालमध्ये असेल, पण प्रत्यक्ष काम महाराष्ट्राने केलं. कुठपर्यंत येतो हा की याच पुण्यामध्ये, आपण पुण्यामध्ये बसलोय, पुण्यामध्ये पहिला असा विचारवंत महाराष्ट्रामध्ये निपजला की त्याने देशात पहिल्यांदा असं सांगितलं गेलेलं आहे की धर्म आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही. हे आगरकरांनी सांगितलं. म्हणजे ही बौद्धिकतेची परंपरा आहे ना. म्हणजे तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या, म्हणजे सर्वोत्कृष्ट उच्च दर्जाचा गणिती तो मराठी होता त्यावेळेला,
सर्वोत्कृष्ट उच्च दर्जाचा जीवशास्त्रज्ञ हा महाराष्ट्राच्या मातीत निपजलेला होता. इतकंच काय, शंकर आबाजी थत्ते नावाचा असा एक अभियंता त्या काळातला होता. हे 19-20 शतक लागायच्या आधीची गोष्ट सांगतो मी. तर त्यांना त्यावेळेला इंग्लंडच्या वर्तमानपत्राने इंडियाज एडिसन असं वर्णन केलं त्यांचं. वा, म्हणजे त्यांनी इतके शोध लावले. ही खूपच विशेष बाब आहे आणि ही तशी माहिती नसलेली बाब, माहिती नसते. तोच मुद्दा आहे की म्हणजे त्यांना अशासाठी की त्यांनी त्यावेळेला काहीतरी 150 पेटंट त्यांच्या नावावर होते. आज तुमच्या आमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन सर्रास येतं. वॉशिंग मशीन मध्ये वापरायचे ते आपण जे साबण किंवा ते वापरतात, त्याला लिक्विड साबण वगैरे, हे सगळे सर्रास आता सहज जण वापरतात. त्याचा विचार त्यांनी केलेला आहे. वा, त्याचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे. आता हे सांगायला हवं ना, महाराष्ट्राचा इतके सर्कस महाराष्ट्राने दिलेली आहे. बरोबर. म्हणजे हे कुठपर्यंत येतं की म्हणजे रॉइस्ट मुवमेंट नावाने जी चळवळ ओळखली जाते, मानवेंद्रनाथ रॉय यांची, ती मेक्सिको, रॉय बेंगॉलचे, आताच्या पश्चिम बंगालचे, त्याला सगळे अनुयायी मिळाले तिकडे. ते नंतर त्यांना मेक्सिकोमध्ये जाऊन तिथे त्यांनी काम केलं. पण रॉयवाद महाराष्ट्रात रुजला ना. अगदी खरं. मानवेंद्रनाथ रॉय यांची जी विचारधारा महाराष्ट्राने अंगीकारली, अनेक विचार, बॅरिस्टर तारकुंडे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, गोविंदराव तळवळकर, हरा महाजनी, हे सगळे रॉयवादी होते. म्हणजे इतकंच काय, म्हणजे आता हल्लीच्या राजकारणात अतिशय जातीपातीचं किंवा वेगवेगळ्या अंगाने ते बघितलं जातं, पण त्याची एक स्वतंत्र शास्त्रीय दृष्ट्या मांडणी करणारे काशीराम महाराष्ट्रातले आहेत ना. अगदीच खरं. ते पुण्यामध्ये होते. आता हे अनेकांना माहिती नाही. म्हणजे पुण्यामध्ये राहून आंबेडकरांचं वाचून मग त्यांना ती प्रेरणा झालेली आहे. रुपयाची किंमत ठरवणारे, तो मुद्दा हात घालणारे आंबेडकर या महाराष्ट्रातले आहेत. इतकंच काय, देशामध्ये 2 संस्थानांचा अतिशय आदराने उल्लेख करायला हवा की कशाचा काहीही संबंध नसताना, मागणी नसताना, पण काळाच्या पुढे जाऊन त्यांनी राखीव जागांचा मुद्दा आणला. कोल्हापूरचे शाहू महाराज आणि बडोद्याचे गायकवाड. म्हणजे हे मराठी माणसाचं कर्तृत्व आहे, ही विचारधारा मराठी माणसाची आहे, म्हणून महाराष्ट्र रेनेसान्स स्टेट आहे, असं तो मांडणीचा विषय. अगदी अगदी. या पुस्तकातही आपण असा एक मुद्दा मांडलेला आहे की महाराष्ट्र ही अशी सुपीक भूमी आहे जिथे म्हणजे उजवीकडचा कडवा भगवा रंग, डावीकडचा तितकाच तीव्र लाल आणि मधून जाणारा समाजवाद्यांचाही रंग, असे सगळे रंग या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी दलित चळवळ सुद्धा त्याची ही बीजे आणि त्याच्या प्रेरणा ज्या आहेत त्या सुद्धा इथल्याच मातीतल्या आहेत. मला आपल्याला हेच विचारायचं की हे पुस्तक लिहिताना आपल्या नेमक्या प्रेरणा काय होत्या? म्हणजे आजवर महाराष्ट्राची, त्याच्या इतिहासाची, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक अशा अनेक अंगाने मांडणी अनेक अभ्यासकांनी केलेली आहे. म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत डॉक्टर यदी फडक्यांपर्यंत अनेकांनी अशी मांडणी केलेली आहे. डॉक्टर सदानंद मोरेंचंही नाव त्या धारेमध्ये पुढे येतं. तर ही मांडणी करताना आपल्याला इतिहासाचं कथन करण्यात जास्त रस होता की या इतिहासातल्या राहिलेल्या अशा जागा पकडून त्याचा एक वेगळा अन्वयार्थ आपल्याला काही मांडायचा होता? त्याचे 3 मुद्दे मला सांगता येतील. एक म्हणजे पहिला म्हणजे हे सगळं इंग्रजीमध्ये असायला हवं. म्हणजे मराठी माणसाचा इतिहास मराठीमध्ये सांगणं हे सहज आहे, नैसर्गिक पण आहे आणि तो सांगायला हवाच. पण अमराठी माणसांना सांगायला हवा. म्हणजे ज्या बॉलिवूडचा आपण सगळे कौतुक करतो त्याचा उद्गाता हा मराठी माणूस आहे. तो नाशिकचा साधा शिक्षक आहे. हे इंग्लिशमध्ये यायला हवं, हा त्यातला पहिला मुद्दा. आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या, म्हणजे ज्या 6-7 आवृत्त्या त्याच्या झालेल्या आहेत, त्या अनेकांच्या अशाच आहेत. महाराष्ट्रात इतकी वर्ष राहतोय पण हे आम्हाला माहिती नव्हतं. बरोबर. तर त्यातला पहिला उद्देश हा होता. दुसरा विचार त्यातला स्वच्छ होता की आपण इतिहास सांगू शकत नाही, ती माझा पिंड नाही. हिंदीमध्ये सांगायचं तर ती म्हणजे अवकात नाही, कारण त्यासाठी ते गाडून घेऊन काम करावं लागतं. ते काम करण्याची उसंत मला असू शकत नाही. माझं व्यावसायिक माझ्या जबाबदाऱ्या लक्षात घेतात, त्याच्यामुळे मी इतिहास सांगत नाहीये. पहिले स्वच्छपणे सांगायला हवं. फक्त ती इतिहासाची एक गोष्ट सांगतोय. आणि ती गोष्ट का सांगतोय तर तिसरा मुद्दा येतो, ती खंत. ती खंत अशी आहे की इतकं सगळं असूनही किंवा विचारधारेचा केंद्रबिंदू या वैचारिकतेचं गंगोत्री वैचारिकतेची असून सुद्धा जे देशाच्या पातळीवर महाराष्ट्राला मिळायला हवं, बरोबर, ते मिळालं नाही. हे
त्याचं त्यामागचा विचार. आणि इतिहासाचा मी प्रेमी आहे, इतिहासाचा अभ्यासक आहे, इतिहासाचा वाचक आहे, तेव्हा मला सतत जाणवत आलेलं आहे की इतिहास हा नेहमी ना जेत्याच्या भूमिकेतनं सांगितला जातो. तर दक्षिण न जिंकल्यामुळे किंवा दक्षिण उत्तरेवर राज्य करायला न गेल्यामुळे आपल्याला उत्तरेचा इतिहासच माहिती असतो. अगदी खरं. आता सम्राट अशोकापेक्षा मोठं साम्राज्य महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रात राजधानी होती पैठणला त्याची, गौतमीपुत्र सटकर्णीची. म्हणजे सम्राट अशोकाच्या पेक्षा मोठी होती, पण सरसकटपणे या देशातल्या लोकांना सम्राट अशोक माहिती असतो, गौतमीपुत्र माहिती नसतो. तर ते मला असं वाटतं की ती खंत याच्यामध्ये आहे. आणि ती खंत आणखी एका कारणासाठी आहे. ते कारण ज्याला इंग्रजीमध्ये बरेच शब्द वापरतात, कॉन्टेम्पररी. हा, ते कारण आहे की महाराष्ट्रातल्या एक 2-3 सन्माननीय अपवाद सोडले ना, तर सर्वोच्च कर्तृत्व असलेल्या व्यक्तींना आता त्यांची ती इच्छा होती का परिस्थितीचा रेटा होता माहित नाही, यांना कायम दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेलं आहे. अगदीच खरं आहे. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव पहिला सन्माननीय अपवाद की संपूर्ण सपाट झालेल्या मनाने आणि शरीराने अशा प्रदेशामध्ये एखादा माणूस उभा राहिला आणि मी छत्रपती होतो आणि राज्य करतो, ही प्रेरणा त्या माणसाने. तर तो एक जर कालखंड त्यांचा सोडला तर महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववानांना दिल्लीमध्ये कायम दुसऱ्या क्रमांकावर राहावं लागलेलं आहे. अगदीच खरं. म्हणजे पहिल्या बाजीरावाचं त्यांचं युद्ध कौशल्य हे काही नव्याने सांगायची गरज नाही, पण त्यांनी सुद्धा तो छत्रपती होता आणि मग ते त्या समोर ते दिल्ली ताब्यात घ्यावी असं त्यांना वाटलेलं नाहीये. ते शिवाजी महाराजांना वाटलं. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर सातत्याने आपण जर बघत गेलो तर यशवंतराव चव्हाण त्या पदापर्यंत आले. आता या पदाला महत्व असतं किंवा नाही हा त्याचा विचारधारेचा प्रश्न आहे, पण तुम्ही दिल्ली काबीज करणं याला एक वेगळं महत्व आहे. अगदी खरं. तर यशवंतराव चव्हाण त्या पदाबरोबर अगदी जवळ आले, पण त्यांना ते कधी दिलं गेलं नाही. शरद पवार तिथे पोचता पोचता त्यांनी निदान उघडपणे प्रयत्न तरी केला, त्यांना ते मिळालं नाहीये. आणि हे कुठे कुठे दिसतं माहितीये का, म्हणजे कदाचित ते खूप हलका फुलका मुद्दा या अर्थाने लोकांना सहज वाटू शकेल, पण सहज तुम्ही विविध कंपन्यांची यादी जरी बघितलीत ना, जाहीर होणाऱ्या कंपन्यांची, अनेक कंपन्यांचे उत्तम उत्तम मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कंपनी सेक्रेटरी मराठी आढळतील. खरं. पण मुख्य कार्यकारी अधिकारी मराठी नसतो. अच्छा. म्हणजे तो सीईओ निर्णय घेणारा असतो. आम्ही आपले तुम्ही साहेब आहात आणि आम्ही तुमच्यासाठी उत्तम काम करू शकतो. या पुस्तकात आपण तोच मुद्दा मांडलाय की मराठी माणूस हा बऱ्याचदा किंग मेकरच्या भूमिकेत आहे, पण तो किंग बऱ्याचदा नाहीये. आणि ही खंत खूप आहे. म्हणजे पुन्हा एकदा तो मगाचाच मुद्दा की हे असं हलकं विधान केल्यासारखं वाटेल. उत्कृष्ट जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू या महाराष्ट्राने दिला अगदीच अलीकडच्या काळामध्ये, पण तो कप्तान म्हणून अयशस्वी ठरला. बरोबर. तो बिहार झारखंड मधल्या छोट्या राज्यातनं आलेला एक साधा मुलगा, हे जे राज्य करण्याची, म्हणजे कुठलंही तुमचं क्षेत्र असो, अगदी खरं. म्हणजे हिंदी सिनेमाचं केंद्र महाराष्ट्रात आहे. किती मराठी कलाकार हे म्हणजे कुठल्या तरी उत्तर प्रदेशमधनं आलेला म्हणजे ज्याला महानायक म्हणता येईल अशा दर्जाचा असा अभिनेता या मुंबईमध्ये आहे, पण तो मराठी नाहीये. म्हणजे मराठी असायला हवं असं नाही, पण हे महाराष्ट्राचं एक कुठेतरी मला असं वाटतं हे आपल्या रक्तामध्ये आहे की काय, जनुकांमध्ये जाऊन बसलं की काय. त्याची सुरुवात ती पुस्तकाची केलेली आहे की मधु दंडवते असं गप्पा मारताना त्या निवडणुकीच्या वेळेला कणकवलीला मला म्हणाले की व्हीपी सिंगांचं सरकार असताना काही खासदार आले, 50 खासदार उठून माझ्याकडे आले आणि ते म्हणाले आपण व्हीपी सिंगांना दूर करू आणि सर्वानुमते तुमच्या नावावर एकमत होईल तर तुम्ही पंतप्रधान पद होऊ शकतं का, तुम्ही घ्यायला हवं. तर त्याला त्यांनी नकार दिलेला आहे. जे म्हणाले त्यांच्या आपल्या नेत्याचा मी विश्वासघात कसा करू. आता याची सत्यासत्य त्या वास्तविकता घडलं असते की नाही हे सगळे मुद्दे आहेत, पण त्यांच्या प्रतिक्रियेतनं मराठी माणसाची एक जी मर्यादांची जी एक जाणीव असते ती झाली ना. ह्याच्या जागी जर उत्तर प्रदेशमधला कोणी नेता असता तर म्हणाला तर ठीक आहे मी होतो ना पंतप्रधान. अगदी खरं आहे. तर त्यामुळे 3 अंगाने हे पुस्तक मांडण्याचा प्रयत्न केलाय. अगदीच. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलात तर त्या अनुषंगानं मला एक प्रश्न असा विचारायला आवडेल, म्हणजे त्याचा उल्लेख आपल्या या ग्रंथात सुद्धा आहे. महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती रानडे एके ठिकाणी असं म्हणतात की 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही राजकीय यश मिळालं
त्याची पाळंमुळे ही कुठेतरी आपल्या संत विचारांमध्ये आहेत, म्हणजे ती जी पायाभरणी झालेली आहे ज्ञानोबा तुकोबांपासून. तर त्याविषयी आपण काय सांगाल, म्हणजे रेनेसॉन्स होण्यामध्ये या संत विचारांचा कितपत वाटा आहे असं आपल्याला वाटतं? नाही, तो 100% वाटा आहे. कारण हे बुद्धीचं काम आहे. रेनेसा हा व्यायामशाळेत दंडबेटकुळ्या मिळवून करायची गोष्ट नाही. ही शुद्ध बुद्धीची कामं आहेत. म्हणजे ज्या राज्यामधला तुकारामांसारखा संत जी करकरीत भाषा वापरून मुद्दे मांडतो, ज्या प्रदेशामध्ये जनाबाई असेल किंवा समर्थ रामदास हे असतील, हे बुद्धीला आव्हान करतात. आता संत प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक भाषेमध्ये असतातच, त्याच्यात काही तो मुद्दा नाहीये. पण मूर्खांची लक्षणं सांगणारे संत किती असतील, शहाणे किती आहेत ते तुम्ही सांगणारे खूप आहेत, म्हणजे कसं व्हायला हवं. पण 74 गोष्टी जर असतील तुमच्यापैकी ज्याच्यामधली एक जरी लागू असेल, तुम्ही मूर्ख. म्हणजे पूर्वजांची पुण्याई सांगू नका, आता तुमच्या कर्तृत्वाबद्दल सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. म्हणजे लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापुडी भिकेस लागली, काही खाया मिळेना. अगदी. आता फॅमिली प्लॅनिंगचा मुद्दा सांगणारा संत, किंवा तुकारामांचे तर हवे तेवढे दाखले देता येते, बरे झाले देवा दिवाळे निघाले. म्हणजे त्यांची जी बुद्धीची जी मांडणी आहे ना, म्हणजे अगदी क्रायसिस मॅनेजमेंट पासून ते समाजाचा विचार प्रत्येक त्यांच्या आणि त्यांनी कुठेही तुम्हाला निवृत्तीकडे आणलेलं नाहीये. अगदीच. ते तुमच्या प्रवृत्ती जागृत करून तुम्हाला कार्यप्रवृत्त करतात. तुम्ही कामं करा, तेच ते महत्वाचं आहे. हिंदी म्हणजे आपण कुणाचं काही अपमान करणं, अवमान करणं हा हेतू नाहीये. पण अन्य साधारणपणे संत मंडळी, आता तुम्ही छान छान निवांत चाललंय तुमचं, आणि आता स्वर्गात कशी जागा मिळेल, हे सगळे चांगल्या अर्थाने ज्याला काय म्हणतात, त्याला मराठी शब्द तो खूप वाईट आहे, म्हणजे भोग वादाला आपल्याकडे खूप कमीपणाने घेतलं जातं. पण पृथ्वीवर आहात तर तुमचं अतिशय उत्तमपणे आरोग्य राखा, कुटुंब करा, तुम्हाला भौगोलिक सोयी सुविधा मिळवू द्या, ही उत्की अशी उत्कट आणि उत्तम मांडणी संत केलेली. अगदी त्याचा संबंध या रेनेसाशी, नाहीतर हे होऊ शकत नाही. अगदीच अगदीच. आपण महाराष्ट्राला रेनेसॉन्स स्टेट म्हणतोय, आणि म्हणजे आपण कायमच हे म्हणत असतो की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, तो विचाराने चालणारा आहे, तो प्रागतिक विचारांची कास धरणारा आहे. पण अलीकडच्या काळात याच्या बरोबर विरुद्ध काही गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत, आणि आपण असंही पाहतोय की वेगवेगळ्या स्तरावरती ही प्रकरणं वाढत चाललेली आहेत. मग त्याच्यामध्ये जातीय विद्वेष असेल, त्याच्यामध्ये दंगली असतील, त्याला कुठेतरी म्हणजे प्रत्येकच राजकीय पक्ष म्हणतो की हे आमचा मित्र पक्ष, आमचा शत्रू पक्षही करतोय. पण याला कुठेतरी राजकारणाचा जरी बेस असला तरी सर्वसामान्य बहुजन युवक सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी गोवला जातोय या सगळ्या याच्यामध्ये. तर ती पिढी हा रेनेसॉन्स समजून घेण्यामध्ये कुठं कमी पडते का, आपल्याला काय वाटतं? कमी पडतीये, निश्चितच कमी पडते. आणि ती पिढी कमी पडतीये याचं कारण त्यांची आधीची जी पिढी आई वडिलांची होती ती हे समजून घेण्यामध्ये कमी पडली. एकतर मला त्याच्यामध्ये कारण शिक्षण वाटतं. म्हणजे तुम्ही 3-3.5 मार्कांमध्ये जर महाराष्ट्राचा इतिहास किंवा त्यातल्या सगळ्यात कर्तृत्ववान व्यक्तीचे संदर्भ देणार असाल तर तुम्हाला हे माहितीच नाहीये, त्याचं महत्वच माहिती नाहीये. आणि मग त्या बाजारपेठी रेट्यामध्ये मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर वाहून गेला. आणि त्यातला एक दुसरा मुद्दा मला असं वाटतं ना की कुठेतरी ना आपला लिपीने घात केला. लिपीने, देवनागरी लिपीने आपला घात केला असं मला वाटतं. एक थोडासा उल्लेख त्याच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. कारण असं आहे की दक्षिणेतले आपल्याला लिपीमुळे उत्तरेतले मानतात आणि उत्तरेतले आपल्याला त्यांच्यातलेच मानतात. अच्छा. कारण ती सगळी साधारण म्हणजे दक्षिणेच्या राज्यांचं वेगळेपण राखलं गेलं तर त्यांच्या लिपीने राखलं गेलं. अगदीच. त्यामुळे आपण आपली ओळख, मी सगळ्यात वेदनादायी गोष्ट कुठे असते की पुण्यातला मराठी भाजी खरेदी करणारा मराठी भाजीवाल्याशी हिंदीमध्ये चर्चा करतो किंवा भाव करतो. बरोबर. हे भाषिक संकुचितवाद म्हणून त्या अर्थाने बघू नये याच्याकडे. ते पुरोगामित्वाचं ते एक रक्तातनं या पिढीकडून त्या पिढीकडे संक्रमण व्हावं लागतं, ते मला वाटतं झालं नाही. आणि याचं तिसरं एक कारण असं महत्वाचं वाटतं की मराठी माणूस हा सध्याच्या किंवा गेल्या काही 50-60 वर्षाच्या कालखंडामध्ये पोटासाठी मिळेल ते करण्याच्या मागे लागला. आणि जेव्हा ती गरज तुमची खूप महत्वाची ठरते त्यावेळेला बाकीच्या तत्वज्ञानाला काही अर्थ नसतो. अगदीच खरंय.
या पुस्तकामध्ये एकूण 18 प्रकरणं आहेत आणि 18व्या प्रकरणाकडे जेव्हा तुम्ही शेवटाकडे आलेला आहात तर त्याच्यामध्ये म्हणजे आता हे पुस्तक 2020 साली प्रकाशित झालं. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये आपण एक नॅरेशन किंवा एक स्टेटमेंट आपण असं केलेलं आहे की जरी 2019च्या त्या निवडणुका विधानसभांच्या निवडणुकामध्ये उजव्या शक्तींना जरीही बहुमत मिळालेलं असलं तरी त्यांच्या काही परस्पर मतभेदामुळे बेबनावामुळे शरद पवारांनी एक वेगळी मोठ या महाराष्ट्रामध्ये बांधली आणि शिवसेना आणि काँग्रेस असे दोन परस्पर विरोधी विचार असणारे पक्ष एकत्रित आणून महाविकास आघाडीचा एक वेगळा प्रयोग शरद पवारांनी या महाराष्ट्रामध्ये केला. तर तिथे आपलं असं एक वाक्य मला वाचायला मिळालं की इथे महाराष्ट्र जरी दिल्लीमध्ये दिल्लीचं तख्त जरी हलवू शकलेला नसला तरी त्या तख्तासमोर झुकायचं नाही ही आपली परंपरा कुठेतरी अबाधित ठेवण्याची परंपरा या निमित्तानं जिवंत राहिलेली आहे, अबाधित राहिलेली आहे. अर्थात हे 2020 मधलं आपलं विधान होतं. आत्ता आपण या सगळ्याकडे कसं पाहता? कारण आता एकनाथराव शिंदेचं झालेलं बंड, अजित पवारांचं झालेलं बंड आणि ग्राउंडवरती आता जे काही आपण बघतो म्हणजे आपण पण इतके जाणकार साक्षेपी संपादक आहात तर कार्यकर्त्यामध्ये झालेला संभ्रम आणि याच्या पलीकडे जो एक सांस्कृतिक संघर्ष कायम सुरू असतो म्हणजे अगदी प्रतिकात्मक बोलायचं तर सरस्वती विरुद्ध सावित्री हा वाद कायमच महाराष्ट्राच्या पटलावरती येत असतो. आताही तो सुरू आहे. तर असे अनेक सांस्कृतिक संघर्षांचे जे मुद्दे असतात तर या सगळ्यांकडे आपण कसं पाहता? म्हणजे आता सत्तेच्या परस्पर हितसंबंधाच्या राजकारणामुळे महाराष्ट्र दिल्लीशी जुळवून घेतोय किंवा झुकतोय असं म्हणता येईल का? आणि या पलीकडे सांस्कृतिक संघर्षाचं इथून पुढे काय चित्र असेल, काय वाटतं? मला असं वाटतं 2-3 टप्प्यात त्याचं विश्लेषण करायला हवं. ते जे मी त्यावेळेला विधान केलं होतं की दिल्ली समोर महाराष्ट्र म्हणजे झुकत नाही आणि वेगळं काही करण्याचं ते विधान 2023 साली खरी ठरतंय. अच्छा. म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीला म्हणजे पक्षाशी काही आपल्याला वैयक्तिक घेणं देणं काही हा मुद्दा नाही आहे पण ज्या पद्धतीनं नमवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते नमता शरद पवार उभारायचा प्रयत्न करतायत त्याच्यातनं तेच विधान सिद्ध होतं. म्हणजे महाराष्ट्रासाठी इतकी आदळआपट का? कारण महाराष्ट्र जर तुमच्याकडे आता जिंकता आलं नाही तर केवळ उत्तर प्रदेश आणि गुजरात आणि अन्य काही म्हणजे अशा मोठ्या राज्यांच्यावरती इतकं मोठं बहुमत मिळू शकत नाही कुठल्याही पक्षाला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जीवाची एकंदर जी काही काहिली होतीये ती होतीये आणि हे नुसतं राज्य नाहीये ना, 48 खासदार नाहीयेत ना, हे उद्योगांचं राज्य आहे, हे एक आर्थिक राजधानीचं राज्य आहे, हे एक प्रचंड शिक्षित तरुणांचं जिथे सतत निर्मिती होत असते असं शैक्षणिक व्यवस्था एज्युकेशन हब सुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं महत्व आहे आणि त्यासाठीच नाहीतर म्हणजे अगदी मी ते लिहिलेलं पण होतं वारंवारच्या त्या काही संपादकीयांमध्ये तत्कालिक मुद्द्यांवरती की बहुमत असताना सुद्धा राष्ट्रवादी फोडायची गरज वाटली नसती ना. बरोबर. ती का वाटली? कारण महाराष्ट्र वाकायला हवा म्हणजे सार्वत्रिक आणि म्हणजे प्रतिकात्मक या अर्थाने. कारण तो नाही वाकला तर पुढचं आव्हान आहे, कडवं असू शकतं. ते हा एक मुद्दा. दुसरा भाग महाराष्ट्रात हा जो सांस्कृतिक संदर्भ तुम्ही दिलात ना की सरस्वती आणि सावित्री आणि हे जे सगळे महाराष्ट्राचं अस्तित्वाचं हा जो संघर्ष आहे ना महाराष्ट्राचा हा त्याला आव्हान महाराष्ट्रीय किंवा मराठी माणसाला आव्हान हे उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून मिळालेलं नाहीये, ते महाराष्ट्रातनंच मिळालेलं, याच मातीतून मिळालं. शिवाजी महाराजांच्या कालखंडाचा तुम्ही म्हणजे छत्रपती होस्तपर्यंतचा त्यांचा कालखंड लक्षात घ्या. त्यांच्या सगळ्यात म्हणजे लढाईचा सगळ्यात मोठा काळ हा मराठी माणसाविरुद्धच गेलेला आहे ना, स्वकीयांशी लढताना गेलेला. मुद्दा क्रमांक 2 आणि मुद्दा क्रमांक 3 मला असं वाटतं की तो म्हणजे त्याचा पुन्हा एकदा इंग्रजीचा आधार घ्यायचा तर सॅम्पल साईज किती आहे मला माहिती नाही म्हणजे निष्कर्ष काढण्याच्या पातळीवरती. पण महाराष्ट्र राज्य म्हणून दुर्दैवाने मग त्याला आता किती कोण जबाबदार हा आपण मुद्दा घेऊच त्याच्यानंतर हा राष्ट्रीय पक्षांच्या मागे जास्त उभा राहतो. बरोबर. म्हणजे ज्या पातळीवरती द्रमुक असतं किंवा अण्णा द्रमुक असतं किंवा ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष असू शकतं, आंध्रमध्ये तेलुगू देसम असू शकतं,
त्या पातळीवरती मराठी माणूस प्रादेशिक पक्षाच्या मागे उभा राहिलेला नाही. आता हे दुर्दैव म्हणायचं सुदैव म्हणायचं हा ज्याच्या त्याच्या राजकीय समजावरती मुद्दा ठेवून देऊ. आणि याच्या मागच्या कारणांमध्ये म्हणजे याचा या विधानाचा युक्तिवाद असाही करता येईल की या महाराष्ट्राला प्रामाणिक प्रादेशिक पक्ष मिळाला नाही, अच्छा, असंही म्हणता येऊ शकेल. कसं म्हणायचं ते त्याचे अनेक पदर आहेत त्याला. किंवा शुद्ध मराठी माणसाच्या हिताचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा स्वबळावर नाही आले ना, नाही येऊ शकले. म्हणजे अण्णा दुराई आले किंवा NT रामारावने ते जो थैथयाट केला, किंवा म्हणजे मी हा त्याचं प्रत्यंत जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ते काही शासन सुचवलेले असतात आमदारांची 10-11 जणांची नियुक्ती होत नाही, असं जर प्रकार मी त्यावेळेला म्हणालो होतो. पण त्यांना पण म्हणालो, लिहिलं पण, की जर NT रामाराव किंवा ममता बॅनर्जीच्या बरोबर झाला असता हे सगळ्या मंत्र्यांना आमदारांना घेऊन राष्ट्रपती बनवून ठिय्या जाऊन दिल्ली त्यांनी हादरवून टाकली असती. अगदीच हे महाराष्ट्राने केलेलं नाही. म्हणून म्हटलं की हे चांगलं वाईट कशा नजरेतनं बघायचं ते आपल्यावरती आहे. पण त्यामुळे या प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा जास्त जाणवून दिल्या आणि त्या प्रादेशिक पक्षांच्या मर्यादांना महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्रात आलेल्या अन्य प्रांतीयांचं आव्हान नाहीये, हे मराठी माणसाचंच आव्हान आहे. हा विचार हा मराठी माणसाला कुठेतरी तो करावा लागेल. अगदी. पण दिल्लीला प्रादेशिक पक्ष म्हणजे ते मोडकळी साडायचे आहेत, निष्प्रभ करून स्वतःसोबत घ्यायचे आहेत. म्हणजे दिल्लीच्या सत्तेचा अप्रोच नेमका काय आहे प्रादेशिक पक्षांकडे बघण्याचा आजच्या काळामध्ये, आणि इथून पुढे त्या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व कसं असू शकेल असं आपल्याला वाटतं? नाही, आता सध्याच्या कालखंडातला तो त्यांचा जो विचार आहे तो अगदी उघडपणे आहे की एकसमय दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत एकाच पक्षाचं एकचालकांवरती हे त्यात ते तत्वच आहे. मग हळूहळू तो एक भाषा, एक पक्ष, एक ध्वज, मग एकच नेता, एकच वगैरे वगैरे अशा एकच पर्यंत आपण येऊ. पण हे देशाला तसं चालणार नाहीये, पहिली गोष्ट अशी. आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाची आणि प्रादेशिकतेची आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन चांगला वैधानिक शब्द वापरायचा तर संघराज्यीय तत्वाची कसोटी आहे. अगदी बरोबर. आणि एका कसोटीमध्ये आपण सर्वानुमते अनुत्तीर्ण ठरलेलो आहोत, ती म्हणजे वस्तू आणि सेवा कर आला ती. तो हा पहिलं मोठं ते अपयश आहे. कुठल्याही म्हणजे जगामधल्या कुठल्याही देशामध्ये जिथे संघराज्यीय व्यवस्था आहे त्या देशांनी वस्तू आणि सेवा कर कधी आणलेला नाही. जीएसटी त्यांनी कधी आणलेलं नाही. कारण घटनेमध्ये म्हणजे आपल्या घटनेचं सुद्धा जरी सहज नुसती नजर टाकली तरी कळू शकेल की विधानसभा म्हणजे राज्यांच्या विधानसभा या लोकसभेच्या उपशाखा नाही आहेत. काय म्हणतात त्याला, आम्ही कोणीतरी मोठे आहोत आणि तुम्ही बच्चे आहात आणि आम्ही तुम्हाला सांभाळणार आहोत असा दृष्टिकोन नाहीये. त्याचं वर्णन घटनात्मक दृष्ट्या या लघुरूपातल्या संसद असंच केलं गेलेलं आहे आणि त्यांना स्वतंत्र कराचा अधिकार आहे. अगदीच. आता वस्तू आणि सेवा कराने तो काढून घेतलेला आहे. त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्र सोडला, तामिळनाडू सोडला तर बाकी कोणी पण काढला नाही. कारण सत्ताधारी पक्षाचीच सरकार होती, म्हणजे केंद्रात जे सत्ताधारी आहे त्यांचीच पक्षाची सरकार होती, ते कशाला विरोध करतात. त्यामुळे आर्थिक मुद्द्यावरती आपण तो पराभव पत्करलेला आहे. आता या विचारसरणीला किंवा या विचारधारेला आणि प्रादेशिकतेला आणि संघराज्यीय तत्वाला गुंडाळून ठेवणाऱ्या राजकीय विचारधारेलाही प्रादेशिक पक्ष शरण जातात किंवा काय, हे मला असं वाटतं आता पुढच्या निवडणुकांमध्ये कळेल ते. नाही, प्रादेशिक पक्षांचा विषय आलेलाच आहे, त्यामुळे दोन नावं मला या आजच्या संदर्भामध्ये महत्वाची वाटतात. एक म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार. तर एक आपण पाहिलं की जसं एकनाथराव शिंदेंनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून सहानुभूती मिळायला लागली. अजित पवारांचं झालेलं प्रकरण हे अगदी नुकतं ताजं आहे, 2च महिने त्याला झालेले आहेत. ज्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते त्या प्रमाणात शरद पवारांनाही मिळू शकेल का? आणि या दोन प्रादेशिक पक्षांच्या पक्षप्रमुखांच्या मुळे महाराष्ट्राचा दिल्लीशी असलेला जो संघर्ष आहे तो अजून कडवा होऊ शकेल असं आपल्याला वाटतं का? मला असं वाटतं इथून ते लोकसभा निवडणुकांपर्यंत हा महाराष्ट्राचा हा अधिकाधिक कडवा संघर्षाचा काळ आहे. अच्छा. म्हणजे या संघर्षाची तीव्रता वाढणार. म्हणजे काय होणार आहे मी सांगायची गरजच नाही. म्हणजे कुठे धाडी पडणं अमुक तमुक सगळं होत राहणार. याचं कारणच हे आहे की सहानुभूती मिळतीये. बरोबर.
जर सहानुभूती मिळणारी नसती किंवा ती नाहीच असं जर वास्तव असतं, तर महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला 200 नगरपालिका आणि 24 महानगरपालिका प्रशासन यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. म्हणजे काही काही नगरपालिकांमध्ये तर 3-3 वर्ष प्रशासक आहेत. अगदी तर या निवडणुका घेतल्या गेल्या असत्या. त्या घेतल्या जात नाहीयेत याचा अर्थ हा असा आहे असं माझ्यासारख्या निरीक्षकाला वाटतं. कारण अनुकूल परिस्थिती आहे आणि तरी निवडणुका नाहीत असं होऊ शकत नाही. शकत नाही. तर त्यामुळे या विधानाचा व्यत्यास असा की निवडणुका घेतल्या जात नाहीत याचा अर्थ परिस्थिती प्रतिकूल आहे. मग ती परिस्थिती प्रतिकूल का आहे, तर जे आत्ता विरोधी पक्षात आहेत त्यांना सहानुभूती आहे असा काढता येऊ शकेल. अगदी खरं आहे. पण ज्या प्रादेशिक पक्षांच्या मातबर नेत्यांना घेऊन म्हणजे दिल्लीतले जे सत्ताधारी आहेत ते हा वेगळा प्रयोग करू पाहतायत, तर हे त्यांच्यावर एक वेगळं बुमरँग होऊ शकतं का? जसं की कालपर्यंत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेचं समीकरण काहीतरी सुरू आहे, किंवा कालपर्यंत ज्यांच्याशी सांस्कृतिक संघर्ष समता परिषदेच्या माध्यमातून वगैरे सुरू होता, आज त्यांची भूमिका आपल्याला वेगळी पाहायला मिळतेय. तर या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी सर्वसामान्य जनतेला प्रचंड प्रमाणामध्ये गृहीत धरलं जातंय का? आणि याचं पर्यावसान कशामध्ये नेमकं होऊ शकतं असं आपल्याला वाटतं? नाही, याचं पर्यवसान कशात करायचं ते ज्या गृहीत धरल्या जाणाऱ्या मतदारांच्या विवेकशक्तीवरती अवलंबून असेल आणि ती विवेकशक्ती शाबूक आहे असं अजून तरी मानायला जागा आहे. याचं कारण असं की 5 वर्षात एकदाच ची गोष्ट करायची असते आणि त्याच्यानंतर जर तुम्ही काही राजकीय संबंधच नाही, आपलं काय आपण काय करणार या पातळीवरती विचारधारा आणि अशा नकारात्मकतेतनं असाल तर ते काही होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की फार काळ असं गृहीत धरता येत नाही. याचं कारण असं एक साधा म्हणजे मतं ही वेगळी असू शकतात म्हणून आपल्या मतांवरती सोडून देऊया. म्हणजे तुमचं मत वेगळं असू शकतं, माझं मत वेगळं असू शकतं, याला प्रत्येकाला तो अधिकारच आहे. पण आपण जर संख्याधारित विश्लेषण करत गेलो ना तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होऊ शकेल की 1952 साली पहिल्या निवडणुका झाल्या, तिथपासनं 2019 पर्यंतच्या निवडणुकांचा जर आपण सहज नजर टाकलीत ना तर यातल्या कुठल्याही निवडणुका म्हणजे 2019चा फक्त अपवाद त्याच्यामध्ये, ते सुद्धा पुलवामा घडलं म्हणून, कुठल्याही निवडणुका या देशातल्या कुठल्याही निवडणुका समोर कोणीतरी चांगला पर्याय आहे म्हणून त्याला संधी द्या अशा झालेल्या नाहीत. एकही निवडणूक नाही. आम्हाला हे नकोत. अच्छा. म्हणून मग म्हणजे अँटी इन्कम्बन्सी आणि बाय व्हर्च्यू ऑफ डिफिटिंग द रुलिंग पार्टी ऑपोजिशन गेट्स अ चान्स, अशा पद्धतीची म्हणजे अगदी तुम्ही कुठली निवडणूक घ्या ते तसं घडलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा भाग यातला असा ना की या देशातल्या जनतेला हे माहिती आहे आणि ते वारंवार चुकीच्या पद्धतीनं किंवा माध्यमांच्या लबाडीनं हे सारखं मांडलं जातं. पण वास्तव हे आहे की स्थिर सरकार आणि प्रगती यांचा काहीही संबंध नाहीये. अच्छा. काहीही संबंध नाहीये. म्हणजे भारतामध्ये 1947 पासनं आणीबाणी कालानंतरच्या निवडणुकांपर्यंत स्थिर सरकार होतं. अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या नेत्यांकडे देशाची सूत्र होती. त्यावेळेला सुद्धा विकास दर 3.5% वरती कधी गेलेला नाही. त्याचं वर्णन आंतरराष्ट्रीय स्तरावरती हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं अपमानास्पद केलं गेलेलं आहे. तो अजूनही तो सगळ्यांना तो वाक्प्रचार माहिती असेल, शब्दप्रयोग माहिती असेल. प्रगतीची सुरुवात ही अस्थिरतेतून झालेली आहे. म्हणजे 1991 सालचं जर उदाहरण घेतलं, आता या देशात इतके अर्थसंकल्प मांडले गेले, ज्याचं कुठलाही अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्याला आवडेल असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो ड्रीम बजेट असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो 1999 साली मांडला गेला. अत्यंत अल्पमतातलं सरकार असताना. बरोबर. दूरसंचार क्रांतीचा निर्णय असेल, हे अल्पमतातल्या सरकारने घेतलेला आहे. उदारीकरणाचा निर्णय असेल, अल्पमतातल्या सरकारने घेतलेला आहे. काश्मीरमध्ये अत्यंत स्थैर्य हे अल्पमताच्या सरकारच्या कालखंडामध्ये होतं. अत्यंत महत्वाच्या आर्थिक सुधारणा काय 20, 25, 30 पक्षांचं कडबोळं त्याला वर्णन केलं जातं, ते वाजपेयी सरकार त्यांनी केले गेलेले आहे. त्यामुळे हे
कुठेतरी ते समजून सांगायला हवं ज्यांना कळतं त्यांनी, आणि ज्यांना कळून घ्यायचं नाही त्यांचं काही करू शकत नाही आपण, की हे स्थिरता आणि सक्षमता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून कांचीरावांचं त्यांचं ते तत्वज्ञान होतं नाही की देशात अस्थिरताच असायला हवी. त्यावेळेला ते चक्रमपणाने केलेलं विधान मानलं गेलं. एका विशिष्ट वर्गाने त्यांच्याकडे कांचीराम काही बोलतात म्हणून सोडलं, पण ते खरं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही प्रादेशिक पक्ष, ही अस्वस्थता, अनेक पक्षांचं सरकार येणं हे आवश्यक आहे. म्हणजे कडबोळच आवश्यक आहे याचं कारण की अनेक चवींचं मिश्रण त्याच्यामध्ये असतं. तुम्ही एक भाषा लादू शकत नाही, तुम्ही एक गीत लादू शकत नाही, अमुकच खा अमुकच खाऊ नका असं लादू शकत नाही. त्यामुळे ही सगळी घुसळण होणं आणि अशी वातावरण निर्मिती होणं हे मला लोकशाहीच्या सजगतेसाठी आणि सशक्ततेसाठी हे आवश्यक वाटतं. अगदी खरं आहे. तुम्ही लोकशाहीची सजगता, सशक्तीकरण आणि वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे जात, धर्म, लिंग, पंथ, ज्याला आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणतो, बरोबर, एका फ्रेममध्ये जर सांगायचं म्हटलं तर ही आयडिया ऑफ इंडिया महाराष्ट्रानं आजपर्यंत बऱ्यापैकी त्याच्या स्तरावरती जोपासलेली आहे, जपलेली आहे आणि वाढवलेली आहे. मला एक नक्की विचारायला आवडेल की आपल्या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाण, त्यानंतर प्रमोद महाजन आणि आत्ताच्या काळामधले शरदराव पवार यांच्यापर्यंत आपण नेतृत्वाचा एक वेगळा पट मांडलेला आहे. आणि शेवटी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आलेला आहात, कारण 2014 ते 2019 त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं होतं. महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करावं असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. आपल्याला या संदर्भामध्ये भविष्यातल्या शक्यता काय वाटतात? म्हणजे सध्या महाराष्ट्राचं जे नेतृत्व करतायत, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जरी डेप्युटी सीएम असले तरी बऱ्याचदा रिमोट कंट्रोल कुणाच्या हाती असतो याची चर्चा कायमच रंगत असते. तर अशा अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की देशाचं नेतृत्व करण्याची जी क्षमता महाराष्ट्रामध्ये आहेच पहिल्यापासून, तर त्याच्या शक्यता कशा प्रकारे आपल्याला वाटतायत पुढे? त्यासाठी त्या पक्षांमधलं जे वातावरण असतं ना, ते अतिशय दुर्दैवाने महाराष्ट्र विरोधी आहे. प्रामाणिकपणे अगदी नमूद करायला हवं. म्हणजे मनमोहन सिंगांचं जेव्हा सरकार होतं ना, त्या सरकारामधले सगळ्यात कार्यक्षम मंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. कुठलंही बालंट नाही, काही ठपका नाही, अत्यंत हुशार, बुद्धिमान. आणि मी काही बैठकांचा आणि काही चर्चांचा साक्षीदार आहे, ते नावं कोण घेणं उघड नाही. तर जेव्हा म्हणजे पुढची फळी आपली काँग्रेसची असायला हवी, त्या 4-5 नावांमध्ये जेव्हा एक ह्यांचं नाव आलं ना, तेव्हा त्याच पक्षातल्या अन्य लोकांनी विरोध केला. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत हेच घडलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला काही जणांनी ती आतताईपणा असेल की देवेंद्र आफ्टर नरेंद्र वगैरे अशा घोषणा देणं, पण आत्ताच्या घडीला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीने काम करावं लागतंय हे विरोधी पक्षाने लादलेलं नाहीये ना. खरंय, ही त्यांच्याच पक्षाने केलेली व्यवस्था आहे. म्हणजे त्यामुळे त्या राष्ट्रीय स्तरावरती त्या पक्षातनं पुढे येऊ दिलं जात असताना एका ठराविक टप्प्यावरती आल्यानंतर माणूस थांबतो. मी एक अगदी किस्सा सांगतो, नाव घेणं बरोबर नाही. काँग्रेस पक्षातल्या नेत्याचा आहे, तो सलग 12 वर्ष मुख्यमंत्री होता आणि काही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, महाराष्ट्रातले नाही आहेत ते, हिंदी भाषिक राज्यातले आहेत. तर मी यजमानांमध्ये होतो, कारण मी तेव्हा अर्थविषयक नियतकालिकात राजकीय संपादक होतो. तर कार्यक्रमासाठी ते आले होते म्हणून माझ्याकडे त्यांची जबाबदारी होती. तर सहज बोलता बोलता त्यांना म्हटलं की काय आता दिल्लीला पुढचा टप्पा तर दिल्ली आहे की नाही. तर त्यावेळेला त्यांनी एकदम अतिशय नाटकी सुरामध्ये आप मेरे दोस्त हो या दुश्मन असा प्रश्न विचारला. म्हणले क्यों क्या हुआ? म्हणजे तो अच्छा ही सोचा आपके बारे में, दिल्ली जाओगे वगैरे वगैरे. तर त्यांनी असे सहज गमतीने असं सांगितलं, पण त्या गमतीमध्ये एक वेदना होती. म्हणाले मी ज्या क्षणाला दिल्लीच्या स्पर्धेमध्ये आहे असा संदेश माझ्या पक्षात जाईल, त्या क्षणाला मला माझे पाय कापण्याचे उद्योग सुरू होतील, पंख छाटले जातील. आणि ते काय आहे दिल्लीच्या रक्तामध्ये हे माहिती नाही. पण या महाराष्ट्रातला कुठलाही नेता, म्हणजे किती नावं घ्यावीत ना, म्हणजे प्रमोद महाजन वगैरे हे तर राजकारणातले सोडून दे, पण अन्य क्षेत्रातले सुद्धा किती मोठी मोठी माणसं आहेत. पण ते जो एक निर्णायक क्षण असतो किंवा निर्णायक एक झडप घालणं असतं, ते दुर्दैवाने झालेलं नाही. म्हणून याच्यात सुद्धा तो म्हणजे शरद पवारांवरच्या प्रकरणामध्ये
ते तर त्यांनी स्वतःच सांगितलेलं की गांधी कुटुंबियांनी किती वारंवार अविश्वास दाखवला वगैरे वगैरे. तो न्याय अन्याय हे ज्याच्या त्याच्या विश्लेषणाचा भाग आहे. त्याचं शीर्षकच द बेस्ट प्राईम मिनिस्टर इंडिया नेव्हर हॅड असंच आहे. म्हणजे भारताला न मिळालेला उत्कृष्ट पंतप्रधान. शेती कळते, उद्योग साम्राज्य कळतं, सामाजिक ताणतणाव कळतात. आताही अन्य पक्षातले नेते अगदी आनंदाने त्यांच्याशी संपर्कामध्ये असतात, पण ते महाराष्ट्राला वाटत नाही असं. तर हे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं एक दुर्दैव सतत राहिलेलं आहे. प्रमोद महाजन असते तर काय झालं असतं ते माहिती नाही, पण ते त्यांची त्या दिशेने झपाट्याने वाटचाल सुरू झालेली होती आणि त्यांना काही प्रमाणात नाही, चांगल्या प्रमाणात यश आलेलं होतं. याचं एकमेव म्हणजे चांगलं निदर्शक असं की अन्य मराठी नेत्यांचं हिंदी जरा बेतास बातच असतं, पण प्रमोद महाजनांनी हिंदीवरती इतकी उत्कृष्ट, माझे हिंदी भाषिक पत्रकार त्यांना त्यांच्या राज्यातले मानायचे, इतकं हिंदी त्यांचं सुंदर होतं. तेव्हा त्यांचा प्रवास त्या दिशेने सुरू होता, पण त्यांचाही घात शेवटी मराठी माणसानेच केला. मला आपल्या या चर्चेच्या अनुषंगाने एक असा थोडा वेगळा मुद्दाही आपल्याला विचारायचा आहे की जसं रेनेसॉन्स स्टेट हे पुस्तक इंग्लिशमध्ये हार्पर कॉलिन्स तर्फे प्रकाशित झालं, तसं काही अवधीनंतर काही समाज घटकांकडून त्याच्यावरती काही वेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या. म्हणजे कोणी निषेध नोंदवले, काहींच्या भावना दुखावल्या गेल्या. तर ठीक आहे, म्हणजे आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच आहे, पण बऱ्याचदा अशा प्रकारे जो निषेध नोंदवला जातो काही उग्र हिंसक पद्धतीनं, तर त्याच्याविषयी संपादक म्हणून आपल्याला काय वाटतं? कारण आपण कायम व्यक्त होत राहणं ही आपली स्वतःची पण एक गरज असतेच. नाही, खरं म्हणजे त्या निषेधाची आता सवय झालेली आहे. वेगवेगळ्या निमित्तानं अगदी सुरक्षा देण्यापर्यंत वेळ गेलेली आहे. पण मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये असं व्हायला नको, कारण युक्तिवादाचा म्हणजे जो काही राग असेल किंवा त्याच्याविषयी नाराजी असेल, हे त्याचं उत्तर हे युक्तिवादातनंच असू शकतं. आणि इतके उत्तम युक्तिवाद या महाराष्ट्रानं अनुभवलेले आहेत. आणि त्याच्यातला पहिली गोष्ट एक अगदी स्वच्छ करायला हवी की भावना दुखावणं हा काही विचारच नव्हता. म्हणजे खरं म्हणजे ज्यांच्या दुखावल्या जातील असं मला वाटत होतं त्या त्यांच्या दुखावल्या गेल्याच नाहीत. आणि म्हणजे ज्याची अपेक्षाही नव्हती तिकडनं अरे बापरे हे असं लिहिलं गेलं वगैरे. तर मगाशी जे मी सांगितलं तसं की मी इतिहासकार नाही, हीच पहिली एक भूमिका अगदी स्वच्छपणे अशा अर्थाने घ्यायला हवी. मी महाराष्ट्राच्या निसटलेल्या संधी आणि त्यातला एक छत्रपतींचा अपवाद सोडला तर ते कसं कसं होत गेलेलं आहे हेच मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा कुणाचा अपमान वगैरे हा 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 म्हणजे दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही, किंवा एखाद्या विशिष्टाला वरती आणणं आणि एखाद्याला विशिष्टाला कमी दाखवणं वगैरे हे तर म्हणजे विचारातही असू शकत नाही. एक समस्त महाराष्ट्र म्हणून आपल्याला जी काही अवस्था मराठी माणूस या अर्थाने सहन करावी लागते. म्हणून मग अशी म्हणलं क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट जागतिक खेळाडू भारतातला महाराष्ट्रातला आहे, पण तो कप्तान म्हणून तो अयशस्वी ठरला ना. बरोबर. तर हे कप्तान म्हणून मराठी माणसाचं अयशस्वी ठरणं, अपयशी ठरणं हे सांगणं हा त्याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे ते सांगत असताना काही तपशिलाबाबत काही जणांनी आक्षेप घेतले, पण त्यांच्या भावनेचा आणि त्यांच्या आक्षेपांचाही मी तितकाच आदर करतो जितका ज्यांनी कौतुक केलं त्यांच्याविषयी मला जी भावना आहे तीच त्यांच्या निषेध करणाऱ्यांविषयी पण आहे. अगदी खरं आहे. मला याच धाग्याला पकडून एक असं विचारायचं आहे. तुम्ही असं म्हणालात की मराठी माणूस हा जेव्हा कॅप्टन होतो तेव्हा तो कधीतरी कच खातो, तर याची पाळंमुळं आपल्या इतिहासात आहेत का? म्हणजे पानिपतची लढाई असेल किंवा अगदी शिवाजी महाराजांच्या आधीचा एक वेगळा काळ असेल, तिथपर्यंत आपल्याला काही मानसशास्त्रीय दृष्टीनं बघता येतं का याच्यात? नाही, अगदी अगदी म्हणजे अतिशय योग्य मुद्दा मांडलेला आहे. आणि म्हणजे म्हणूनच छत्रपती हे अपवाद का ठरतात, तर ह्या जनुकांना डावलून तो माणूस उभा राहिलेला आहे. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक वगैरे सगळं सोडून द्या, पण हा जो विचार येणं आहे ना की मी उभा राहू शकतो, खरं म्हणजे त्यांच्या कित्येक पट सरदार किंवा काय 10,000 मनसबदारी असणाऱ्या राजपूत राजांचं सैन्य आहे. बरोबर. पण तो जो मान मिळतो म्हणजे नेपोलियनच्या बरोबरीने छत्रपतींचा इतिहास आहे. लोकांना नेपोलियन माहिती असतो पण छत्रपती माहिती नसतात. आणि हे मी जागतिक पातळीवरचं म्हणत नाही, भारतातलं म्हणतोय. अगदी.
आणि उत्तरेमध्ये तर छत्रपतींची संभावना ही म्हणजे लूट करणारा या पातळीवरती केली जाते. बंडखोर किंवा लुटारू अशा हा, अर्थानेच. हे दुःखदायक आहे. म्हणून हे जे कप्तानपद चुकणं आहे ना महाराष्ट्राचं, ही सल आहे ती. अपमान वगैरे हा हा विषय हे नाहीये. आणि म्हणजे जिथे रवींद्रनाथ टागोरांना छत्रपतींच्या नावाने कौतुकाची अशी एक छान भारलेली कविता करावीशी, अप्रतिम कविता, अगदी किती सुंदर कविता आहे खूपच ती. सुंदर. म्हणजे अनेक जण सांगतात की म्हणजे जागतिक अभ्यासाचे आणि जे भारतीय आहेत की शिवाजी महाराजांची तुलना करायची तर ती नेपोलियन बोनापार्टेशी व्हायला हवी. अगदी. पण जागतिक पातळीवर सोडा, भारतातल्या लोकांना हे माहिती नसतं. आणि ते त्यांची सगळी एकंदर संघर्ष, ते उभं राहणं आणि काही भांडवल नसताना एवढी सगळी उभारणी करणं. आणि ह्याच्यातला दुसरा एक मुद्दा आहे की त्यांचे प्रशासन आणि अर्थविषयक विचार हे आज तागायत म्हणजे लागू होतात ना. 350 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा एखादा माणूस कालबाह्य ठरत नाही. अगदी याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. निश्चितच. म्हणून ते सांगायला हवं असा माझा प्रयत्न होता. तर आजच्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये गिरीश कुबेर सर इथं आले आणि त्यांनी रेनेसॉन्स स्टेट या विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे इंडी जर्नलच्या वतीने आभार मानतो. आणि मी सर्व वाचकांनाही आवाहन करतो की या पुस्तकाचा प्रथमेश पाटील यांनी केलेला मराठी अनुवाद या आपल्या आजच्या विशेष मुलाखतीसह लवकरच प्रकाशित होणार आहे. तर तोही आपण वाचावा, समजून घ्यावा, त्याच्यावर चर्चा करावी. कदाचित पुढे जाण्यासाठी त्यातून एक नवा वेगळा मार्ग आपल्या सगळ्यांना शोधता येईल. धन्यवाद.